अर्जुन शरणागत झाल्यामुळं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय हेच अवताराचं ब्रीद असलेले भगवान अर्जुनाला आणि त्याचं निमित्त करून आपल्या सर्वांनाच प्रत्येकाचं जीवनात खरं कर्तव्य कोणतं, ते कसं पार पाडावं, शेवटचा दिवस कसा गोड करावा, जीवनाचं सार्थक कशात आहे आणि खरा आनंद मनःशांती प्राप्तीचा मार्ग कोणता, त्याचा उपदेश करतात. तीच ही भगवद्गीता. हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री साईनाथाय नमो नमः. आपण आता 5व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आपण इथे अशी एक प्रथा ठेवली पहिल्यापासून की कुठल्याही नवीन अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्याच्या अगोदर जे अध्याय झाले त्याच्यामध्ये काय शिकलो ते थोडक्यात जाणून घ्यायचं. म्हणजे आता थोडक्यात म्हणजे पहिल्या 4 अध्यायांचा आढावा घ्यायचा. कारण काय, गीतेमध्ये जरी 18 अध्याय आहेत ना, आणि ते स्वतंत्रपणे मांडलेले असते असं वाटलं तरी प्रत्येक अध्यायाचा पुढच्या आणि मागच्या अध्यायाशी संबंध आहेच आहे. नक्की ते जोडलेलेच आहेत, एकमेकांपासून ते वेगळे नक्कीच नाही आहेत. आणि तोच विचार पुढे नेत शेवटपर्यंत सविस्तर सांगितलेला आहे असंही आपल्याला आढळतं. दुसरं, आपण या गीता अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हाच मी आपल्याला असं सांगितलं होतं की या गीता शिकण्याचा आपला जो हेतू आहे ना, तो पंडित वगैरे व्हावा असा हेतू नक्कीच नाही आहे. ह्या अभ्यासामुळे आपल्या जीवनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये काही चांगला फरक होईल का हे पाहणं आपला हेतू आहे, नक्कीच आहे. कारण काय झाले, गीतेमध्ये भगवंताकडे जाण्याचे अनेक विचार आणि अनेक मार्ग सांगितले आहेत. कर्मयोग सांगितलं आहे, भक्तियोग सांगितलं आहे, ज्ञानयोग सांगितलं आहे, पातंजल योग सांगितलं आहे, अगदी सगळे सांगितले. हे खरंच आहे. तसंच अनेक प्रकारचे उपासना सांगितले, साधनाही सांगितले, अगदी सविस्तरपणे सांगितले. हे सगळं सत्य आहे. पण या सगळ्या साधनाने सगळे मार्ग सर्वांना जमतातच असं नाही ना. प्रत्येकाची कुवत वेगळी असते. त्यामुळे मग आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला प्रगती करायची हे नक्कीच जाणलं पाहिजे. गीतेचे आदर्श फार उच्च आहेत, हो, त्यात शंकाच नाही आहे. आणि सर्व मार्गाचं सार शेवटी, सर्व मार्गाचे भगवंतांनी सांगितलेत त्या सर्वांचं सार शेवटी एकच आहे, जीवनमुक्त होणं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचं सुटणं आणि परमेश्वराशी एकरूप होऊन जाणं, भगवंतामध्ये विलीन होणं, हेच त्याचं सार आहे. हे खरंच आहे. आता आपल्यापैकी प्रत्येकाला ते लगेच जमेल असं पण नक्कीच नाही आहे. पण आदर्श उच्च ठेवला तरच आपण काय करतो, आहे त्यापेक्षा थोडे पुढे जातो ना. म्हणून आदर्श उच्च ठेवावा लागतो. आणि त्यासाठीच ते उच्च आदर्श आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याच्या साधना भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. अर्जुनाचे जे प्रश्न आहेत आणि त्याला भगवंताने दिलेले उत्तर आहेत, आणि हे कसे प्रस्तुत केलेत आपल्यापुढे, गुरु शिष्य संवादातून प्रस्तुत केलेले आहेत. आणि तसेच गीतेचे विचार पुढे 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 नेलेले आहेत. आता अर्जुन सुशिक्षित होता. त्या काळात जे काही ज्ञान होतं ना ते सगळं त्याला होतंच ना, त्यामुळे सुशिक्षित नक्की होता. पण त्याचबरोबर आपल्याप्रमाणेच कन्फ्यूजसुद्धा होता, गोंधळलेलाही होता, हे नक्कीच आहे. विचारांच्या गोंधळात सापडलेला होताच होता. आणि म्हणून त्याच्याने आपलं बरंचसं साधर्म्य आहे, हे अगदी खरं आहे. आपणसुद्धा काय झालं, थोडेफार शिकलो आहे, त्यामुळे स्वतःला शहाणे समजतोच की, निश्चित समजतो. आणि मग स्वतःला शहाणे समजत होतो तसंच तोही समजत होता. पण त्याचं पांडित्य आपल्याप्रमाणेच पुस्तकी पांडित्य होतं, नक्की होतं. आणि म्हणूनच पहिल्या अध्यायात कौरवांना अतिशय दुष्ट म्हणून हेटाळणारा आणि स्वतःला अजिंक्यवीर असं समजणारा अर्जुन, त्याचा त्या व्यक्तिमत्वाचा पैलूही आपण पाहिला. त्याचा हा पैलू आपण पाहिला. भगवंताला स्वतःच्या भक्तांमध्ये आपल्या सफलतेबद्दलचा गर्व आणि इतरांबद्दलचा द्वेष किंवा दुस्वास निर्माण झालेला बिलकुल आवडत नाही, हे खरंच आहे. आणि म्हणून मग पहिल्या अध्यायात भगवंताने अशी लीला केली की अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे त्याचा रथ 2 सैन्याच्या मदतीने नेला, हे खरंच आहे. पण तो अशा ठिकाणी नेला की बरोबर समोर त्याला कोण दिसले, त्याचे अतिशय प्रिय असे आजोबा भीष्म पितामह आणि त्याचे गुरु द्रोणाचार्य दिसले. आणि मग भगवंत अगदी सहजपणे काय म्हणाले,
तुला कोणाशी लढाई करायची आहे तुला पाहायचं होतं ना. कोण दुष्ट तुझ्यासमोर लढाई करायला आले हे तुला पाहायचं होतं. पहा ना, हे समोर पहा, हे सगळे समोर कौरव उभे आहेत ते पहा. आता समोर त्याला काय दिसलं? त्याचे आजोबा दिसले आणि गुरु दिसले. ही भगवंताची लीला होती मंडळी, लीला. हा जर तरी दुर्योधनासमोर दिला असताना तर परिणाम अगदी वेगळा झाला असता, चित्र सगळं वेगळं दिसलं असतं, हे नक्की आहे. काय होतं, शत्रुपक्षात उभे असलेल्या आपल्याला आजोबांना आणि आपल्या गुरूंना पाहून अर्जुनाचा सगळा जोश आणि एकदम उत्साह पार मावळून गेला. जोश आणि उत्साह दोन्ही मावळून गेला. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी धृतराष्ट्राने जो संदेश पाठवला होता ना, त्याचाही परिणाम झाला. संजयच्या मार्फत संदेश पाठवला होता, त्याचाही परिणाम झालाच. आणि अगोदर अगदी युद्धाची खुमखुमी घेऊन त्या युद्धभूमीवर आलेला अर्जुन पार गळपटला, पूर्ण गळपटून गेला. त्याने युद्धातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आणि मग युद्ध न करणं कसं योग्य आहे हे धर्मशास्त्राच्या आधाराने तो भगवंतांना पटवून द्यायला लागला. मी जणू काही भगवंतांना धर्मशास्त्र माहितीच नव्हतं. मंडळी, हा केवळ आयडेंटिटी क्रायसिस होता, दुसरं काही नाही. व्यक्तिमत्वाचा गोंधळ होता, हे खरंच आहे. आपण कोणत्या वेळेला कोण आहोत हे तो विसरला होता आणि म्हणून मोहग्रस्त झाला होता. जसं मी नेहमीच सांगतो की एखाद्या माणसाने जीवनामध्ये आपल्या मुलाला किंवा आपल्या पुतण्याला मदत करण्यात चूक काहीच नाही आहे, निश्चित नाही. पण जेव्हा तो माणूस मंत्र्याच्या खुर्चीवर बसतो आणि मग इतरांना अडवून आपल्या मुलाला मदत करायला लागतो, तेव्हा तो भ्रष्टाचार आणि अनाचार ठरतो. कारण त्या ठिकाणी त्याने देशाचा विचार करणं आवश्यक असतं. तसंच झालं हे. आणि त्याप्रमाणे मग आपलं जे काही प्रतिपादन होतं त्याला आपला प्रिय मित्र आणि सल्लागार गोपालकृष्ण अजिबात महत्त्व देत नाहीत. हे पाहिल्यानंतर मात्र तो गोंधळून गेला, अतिशय गोंधळला. आणि मग त्या मोहग्रस्त अवस्थेमध्ये तो भगवंतांना पूर्णपणे शरण गेला. दुसऱ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकात तो म्हणतो आहे, काय म्हणतो आहे? कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यश श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी मां त्वां प्रपन्नम. काय म्हणाला? मला आता गोंधळ उडाला आहे माझा, मला समजत नाही मी काय करावं, माझ्यासाठी योग्य काय अयोग्य काय ते मला समजत नाही आहे. पण शिष्यस्तेहम, मी आता तुमचं शिष्यत्व पत्करलं आहे, आता तुम्ही माझे गुरु आहात, तेव्हा शाधी माम म्हणजे मला उपदेश करा, अशी त्यांनी मागणी केली. आणि मग दुसऱ्या अध्यायात भगवंताने त्याला उपदेश करायला सुरुवात केली. यावरून मंडळी एक स्पष्ट दिसतं बघा, की जोपर्यंत आपण स्वतःला शहाणे समजतो, आपल्या मनात जे आहे त्यालाच आपल्या सद्गुरूंनी मान्यता द्यावी, अनुमोदन द्यावं असं वाटतं, तोपर्यंत सद्गुरूसुद्धा खरा उपदेश देत नाहीत, हे नक्की आहे. जेव्हा आपण त्याला संपूर्ण शरण जातो ना आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे वागण्याची आपली तयारी दाखवतो, तेव्हाच ते खरा उपदेश देतात, हे तितकंच खरं आहे. आणि मग त्यांच्या कृपेचा अनुभव पण यायला लागतो. दुसऱ्या अध्यायात आपल्याला असं दिसतं की भगवंतांनी मुख्यतः 2 प्रकारे उपदेश केलेला दिसतो. एक आहे कर्माच्या संबंधात, दुसरं आहे ज्ञानाच्या संबंधात. काय होतं, बुद्धीच्या किंवा बुद्धीच्या स्थैर्याच्या संबंधात आहे. कर्माच्या संबंधात भगवंतांनी असं सांगितलं की जोपर्यंत आम्ही कर्म करणारे हा कर्तृत्वाभिमान आमच्यामध्ये आहे आणि कर्मफळाची अपेक्षा आहे, तोपर्यंत आम्ही कर्मयोगच करणं आवश्यक आहे. आपल्यासाठी तेच योग्य आहे. कर्मयोग म्हणजे स्वतःच्या आवडीनं नव्हे, तर भगवंताने आपल्यावर सोपवलेलं कर्म म्हणून प्रत्येक कर्म करणं आणि फळाची अपेक्षा न ठेवता ते भगवंतालाच अर्पण करून टाकणं. कर्मयोगाचं फळ काय आहे? कर्मयोगाचं फळ आहे समत्वाची सिद्धी. म्हणजे जोपर्यंत हे समत्व साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही कर्म तर करू, पण काय होईल, पण त्यामुळे आमच्या आवडीनिवडी वाढत जातील, कमी नाही होणार. उलट्या आवडीनिवडी वाढतील आणि मग यश अपयश सुखदुःख या द्वंद्वातून कधी बाहेरच येणार नाही, हे नक्कीच आहे. म्हणजेच काय होतं, आणि त्यासाठी त्यातून बाहेर आलंच पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो समे कृत्वा जयाजयो समे कृत्वा ततो युद्धायुजस्व. हे कर. आणि हे फळ केव्हा प्राप्त होईल? कर्मयोग केला तर प्राप्त होईल, हे नक्कीच आहे. आणि मग आपण सुखदुःखाने प्रभावित होणार नाही, त्याने होण्याचं थांबू आणि शांत आणि स्थिर बुद्धीचे होऊ, हे नक्कीच आहे. त्यात काही संशय असायचं कारण नाही. म्हणजेच काय केलं, मनाची शांती आणि समत्व आणि स्थिर बुद्धी ज्याने प्राप्त केली त्यालाच ज्ञानाच्या गोष्टी समजण्याचा अधिकार प्राप्त होतो, हे नक्की आहे. ज्याची बुद्धी कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रसंगाने किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये बिलकुल विचलित होत नाही आणि कोणत्याही कारणाने ज्याच्या बुद्धीमध्ये संदेह निर्माण होत नाही, अशा विचारांची बैठक पक्की असलेल्या माणसाला
परमेश्वराची उपलब्धी होते असंही भगवंतांनी सांगितलं. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्गती तरिष्यसी तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. दुसऱ्या अध्यायात 52व्या श्लोकात सांगितलं. आणि पुढे लगेच 53व्या श्लोकात काय सांगितलं? श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यते निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी असे स्पष्ट सांगितलं. तर ह्यावरून अर्जुनाने प्रश्न केला बरं का, की खरोखरच असं कोणी असेल का माणूस की ज्याची बुद्धी कधीच विचलित होत नाही? आणि जर असेल तर त्याच्या विचाराची बैठक तरी काय? त्याची समाधी म्हणजे काय? जेव्हा जग त्याच्याकडे येतं तेव्हा तो कसा वागतो, आणि तो जेव्हा जगाकडे जातो तेव्हा कसा वागतो? म्हणून अर्जुनाने विचारलं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव स्थितधीही किम प्रभाषेत किंवा शीतव्रजेत किम. मंडळी, यावरून एक लक्षात येतं बघा, की आता पूर्णपणे मनाने खचलेल्या अर्जुनाला आता त्या विषयापासून तो थोडा दूर झाला आहे आणि परमेश्वराविषयी जाणण्याची त्याची जिज्ञासा जागृत झाली आहे. हे तर अगदी स्पष्ट दिसतं. बघा, भगवंतांना जाणण्याची जिज्ञासा आपल्या मनात जागृत होणं हे परमेश्वराचं कृपेचं पहिलं लक्षण आहे मंडळी, निश्चित आहे. या प्रश्नाची उत्तरं भगवंतांनी अतिशय चांगले अप्रतिम दिली. दुसऱ्या अध्यायातल्या शेवटच्या 18 श्लोकात दिले. बघा, 18 श्लोक आहेत. आता पहिला प्रश्न होता की अशा माणसाच्या विचारांची बैठक कशी असते, समाधी स्थिती कशी असते. त्याचं वर्णन भगवंतांनी 55 पासून 57 श्लोकापर्यंत केलं, निश्चित केलं. कुठपासून कुठपर्यंत केलं? प्रजाहाती यदा कामांपासून सर्वत्र नभिस्नेहापर्यंत केलं, व्यवस्थित केलं. त्याचं तात्पर्य असं की जो स्वतःमध्ये संतुष्ट आहे आणि कशातही परावलंबी नाही, म्हणजे त्याला काय म्हणावं, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणावं, आणि तोच भगवंताच्या दर्शनाचा खऱ्या अर्थाने अधिकारी आहे असंही त्याने सांगितलं. आता जगाशी व्यवहार करताना तो काय करतो? तो कोणाशी भांडत नाही आणि कोणाचा रागराग पण करत नाही. का बरं? कारण आपण इतरांशी जेव्हा भांडण करतो ना तेव्हा आपला पराभवच होतो ना, हे निश्चित आहे. आणि शत्रूचा तो जय असतो, हेही नक्की आहे. कारण बघा, भांडणामुळे रागराग केल्यामुळे काय होतं? आपली बुद्धी आणि आपलं मन विचलित होतं आणि मग काय होतं? मनाची शक्ती नष्ट होते. आणि हेच तर समोरच्या माणसाला पाहिजे असतं ना, त्याची इच्छा तीच तर असते. म्हणजे तो यशस्वी झाला आणि आपण यशस्वी झालो हे नक्की आहे ना. आता स्थितप्रज्ञ कसा असतो? असा का वागू शकतो बरं तो? कारण काय? त्याने स्वतःवर पूर्ण नियंत्रण प्राप्त केलेलं आहे, निश्चित आहे. कसे? कारण त्याने प्रत्येक साधनेबरोबर भगवंताला जोडलेलं आहे, प्रत्येक साधनेबरोबर. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने असं सांगितलं की असा जो कोणी साधक आहे की ज्याची बुद्धी कशानेही विचलित होत नाही, कोणत्याही प्रकारचा संशय किंवा संभ्रम त्याच्या बुद्धीमध्ये निर्माणच होत नाही, तो आहे. ही आहे कशी स्थिती आहे? ही ब्राह्मी स्थिती आहे असं ते म्हणाले. आणि एकदा ती प्राप्त झाली की अंतकाळापर्यंत तो त्या स्थितीत राहतो. म्हणजेच काय होतं? स्थिर राहतो, आनंदी राहतो, प्रसन्न राहतो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वास्यामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण वृच्छती असं सांगितलं. आता भगवंतांनी द्वितीय अध्यायात मुख्यतः 2 गोष्टींचं विवरण केलं. कुठलं? एक तर कर्माच्या संबंधात आणि दुसरं बुद्धीच्या स्थैर्याच्या संबंधात, स्थैर्याच्या संबंधात. आणि हे सांगितलं की बुद्धीचं काय, बुद्धी कशी असते, बुद्धीचं स्थैर्य म्हणजे काय. बुद्धीचं स्थैर्य याचा अर्थ असा की बुद्धीचं स्थैर्य नक्कीच श्रेष्ठ आहे. कशापेक्षा श्रेष्ठ आहे असं ते म्हणाले? कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं ते म्हणाले. बघा, 49व्या श्लोकात भगवंत म्हणाले, दुसऱ्या अध्यायात म्हणाले होते, दूरेण वय ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. अर्थात त्यांनी ते सगळ्या कर्मांच्या संदर्भात नव्हतं सांगितलं हो. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा होता, सकाम कर्मापेक्षा बुद्धीचं स्थैर्य श्रेष्ठ आहे असंच त्यांनी सांगितलं होतं. पण अर्जुनाला मात्र असं वाटलं की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असंच ते सांगतायत. आणि म्हणूनच तिसऱ्या अध्यायाची सुरुवात जी झाली ती अर्जुनाच्या प्रश्नामुळेच झाली. अर्जुनाने असं विचारलं की बुद्धीचं स्थैर्य जर कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर मग मला मात्र तुम्ही कर्म करायला का सांगता, आणि ते युद्धासारखं घोर कर्म करायला का सांगता. आशय असा होता की मी काय बुद्धीचं स्थैर्य प्राप्त करायला योग्य नाही का, लायक नाही का, असा आशय होता. आता ह्या जो प्रश्न आहे ना, समजा तिथेसुद्धा एक लक्षात येतं बघा, ह्या प्रश्नही आपण आपल्या सद्गुरूंना विचारतो आहे याचं भान त्याला होतं बरं का. आणि म्हणून त्याने
नम्र भाषेतच हा प्रश्न केलेला आढळतो आहे आपल्याला. म्हणजे आता तो या भ्रमातून बाहेर आला आहे, नक्कीच जाणतो आहे आणि साधनेच्या मार्गावर लागला हेही समजतं. मंडळी, या प्रश्नातून आपण एक शिकण्यासारखं आहे बरं का. काय शिकण्यासारखं आहे बरं? या प्रश्नातून असं शिकायचं आहे की आपण काय साधना करावी याचा निर्णय केव्हाही सद्गुरूंवर सोपवावा. कारण आपल्यासाठी योग्य काय, आपले दोष काय आहेत, त्याची जाणीव आपल्यापेक्षा आपल्या गुरूंना जास्त असते, निश्चित असते. जर आपल्या मनाप्रमाणे आपण साधना करायला असेल तर ती साधना होणारच नाही ना. कारण मग साधनेचा मुळे जो उद्देश असतो आहे, काय उद्देश असतो की आपल्या आवडीनावडी, रागद्वेष काढून आपलं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र करणं हा साधनेचा उद्देश असतो. आणि मग असं मन एकाग्रपणे भगवंताच्या चिंतनाकडे वळवणं हा दुसरा उद्देश असतो. आणि ही साधना निश्चितच आहे, चांगली आहे, प्रश्नच नाही. कारण काय, आपले दोष आपण थोडंच जाणतो, आपल्याला माहीत नसतं. आता असं झालं, समजा आपण आजारी पडलो की स्वतःच्याच मर्जीने औषधोपचार करून चालतं का हो? नक्कीच नाही चालत. आपण त्याने काही सुधारत नाही. मग काय करावं लागतं? योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो आणि ते जसा औषधोपचार शिकवतील तसा करावा लागतो. तसंच हे आहे ना, निश्चित आहे. आता स्वतःला शहाणे म्हणणाऱ्या माणसांची साधनेचं काय होतं माहिती आहे? कसं होतं माहिती आहे का तुम्हाला? एक असेच ग्रस्त होते, एका संतांकडे गेले, असेच अतिशहाणे. ते म्हणाले मला सगळे येते हो, त्यात काही प्रश्न नाही, पण तरीसुद्धा तुमचा एकदा सल्ला घ्यावा म्हणून आलो आहे. काय सांगा मी काय साधना करू? आता संत काय मूर्ख असतात का हो? त्यांनी ओळखलं आहे काय आहे ते. ते म्हणाले अहो सगळं तुम्हाला येतं आहे ना, मग काय जरूरच काय तुम्हाला? काय भगवंताचं नाव घ्या, दुसरं काय मी सांगणार? मी सगळ्यांना तेच सांगतो, भगवंताचं नाव घ्या, रामराम म्हणायला सुरुवात करा. ते गृहस्थ मला एवढंच ना, त्यात काय मोठं कठीण आहे? आत्ता बाजारात जातो, एक माळ घेतो विकत आणि ताबडतोब करतो सुरू. ते संत म्हणाले हां, पण एक मात्र करा बरं का. काय करा? रामनाम घेताना माकडाचा चेहरा नजरेसमोर आणून देऊ नका. तेवढं फक्त सांभाळा, बस. सोपं आहे, हरकत नाही म्हणाले, करतो, काय त्यात मोठं कठीण आहे. लागले कामाला. आता काय झालं बघा, शंका कशी त्यांच्या मनात आली. त्यांनी सांगितलं की माकडाचा चेहरा सांगितलं. अहो माळे जपायला बसल्याबरोबर माकडच समोर नाचायला लागलं हो. आणि आता संतांनी काय सांगितलं होतं? माकडाचा चेहरा नजरेसमोर आणू नका. पण त्यांनी खुलासा नाही केला की माकड कोणतं, चिपांझी का गोरिला, साधं माकड का दुसरं माकड, काहीच नाही सांगितलं. हे बुद्धिमान ना, त्यामुळे अशी मनात आली. आता पंचायत झाली, नक्की काही समजेच ना. आणि राम काही डोळ्यासमोर येईना, माकड काही जाईना, अशी स्थिती झाली. का बरं? कारण बुद्धीचं स्थैर्य कुठे प्राप्त झालं आहे? अजून बुद्धीचं स्थैर्य प्राप्त झालंच नाही. आणि आपलंही असंच होतं मंडळी, हे खरंच आहे, निश्चित होतं. अहो गुरु काय सांगतात ना, ते करणंच श्रेष्ठ आहे ना शेवटी, ह्यात काही शंकाच नाही आहे. आणि तुमची संपूर्ण शरणागती असल्याशिवाय गुरुसुद्धा आपल्याला योग्य मार्ग नाही सांगत हो, हेही तितकंच खरं आहे. आता ह्या अर्जुनाचा हा जो प्रश्न होता त्याला उत्तर देताना भगवंताने सांगितलं की कर्म श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ हा प्रश्नच येत नाही. त्यातलं काय करावं हाही प्रश्न येत नाही, काय धरावं काय सोडावं हाही प्रश्न येत नाही. कारण जोपर्यंत आपला श्वास चालू आहे ना, तोपर्यंत काही ना काहीतरी कर्म माणसाला करावंच लागतं, ते सोडताच येत नाही. या संदर्भात भगवंतांनी कर्मसिद्धांत सांगितला. ते काय म्हणाले? सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रशवेशध्वम येशवत पृष्ठकामधू. आता कर्मसिद्धांत अगदी सोपा आहे, जसं करावं तसं भरावं, दुसरं काय. आणि भगवंत असं म्हणाले की ब्रह्मदेवाने जेव्हा जग निर्माण केलं ना, तेव्हाच त्यांनी कर्मसिद्धांतही निर्माण केला. आणि ही कर्म हे काय आहे? कामधेनू आहे. तिचं जर योग्य तऱ्हेने तुम्ही पालन केलं तर काय होईल? ती सर्व काही देणारी आहे. म्हणून मग माणसाने कोणत्या कर्माने आपलं हित होतं हे जाणलंच पाहिजे, त्यात काही संशयच नाही. आणि म्हणून आता बघा, माणूस कसा आहे? सामाजिक प्राणी आहे, साहजिकच आहे. त्यामुळे सर्व माणसाने एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी एखाद्या चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं तर माणसांना भौतिक प्रगती निश्चित साध्य होते आणि आत्मिक शांतीही मिळते. हे खरंच आहे. त्यालाच भगवंतांनी यज्ञ हे नाव दिलं बरं का, यज्ञ हे नाव दिलं. आणि हे सांगितलं की कर्म करा, पण कर्मबंधनात येऊ नका. कर्माच्या बरोबर ज्या आसक्ती निर्माण होतात ना, त्या टाळल्याच पाहिजेत. काय असतात बरं हे आसक्ती? पहिली असते कर्मासक्ती की मी कर्म करणारच. दुसरी असते कर्तृत्वासक्ती, हे कर्म मीच करणार. का बरं? कारण माझ्या इतकं चांगलं ते कोणालाच जमत नाही.
माझ्यासारख्या पुरणपोळ्या कुणीही करू शकत नाही. मंडळी, हा केवळ अहंकार असतो, दुसरं काय आहे. तिसरी असते कर्मफलासक्ती. कर्मफलासक्ती म्हणजे माझ्या या कर्माचं मला अमुक अमुकच फळ मिळालं पाहिजे, ही आसक्ती. आणि चौथी असते कर्म अनासक्ती, म्हणजे अमुक अमुक कर्म मी करणारच नाही. का बरं? कारण मला ते आवडत नाही. म्हणजे आवड नावड रागद्वेष ठेवूनच कर्म करणं हे कर्मबंधन आहे. यातूनच पापपुण्याची आणि सुखदुःखाची निर्मिती होते, हे तितकंच खरं आहे. आणि मग भगवंताने असं सांगितलं की तस्माद सततम कार्यम कर्म समाचर आचरते ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः, 19व्या श्लोकात सांगितलं. म्हणून काय कर, हे सगळं आसक्ती सोडून दे आणि भगवंताने आपल्यावर सोपवलेलं कर्म म्हणून प्रत्येक कर्म केलं तर काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं, निश्चित शुद्ध होतं. त्यासाठी त्यांनी मार्ग असं सांगितलं की अनासक्त रीतीने कर्म करावं. आणि मग ज्याने अशा तऱ्हेचं अनासक्त कर्म केलं त्यांची उदाहरणं दिली. पण स्वतःचंही उदाहरण दिलं बरं का. आणि ते म्हणाले, नमे पार्थास्ति कर्तव्यम तिषु लोकेषु किंचन. अरे मला तर काय तिन्ही लोकात काहीच प्राप्त करायचं नाही आहे, मला काय प्राप्त करायचं आहे? निश्चित नाही. आणि तरीसुद्धा मी कर्म करीतच असतो ना, मी कायमच कर्म करीत असतो. आणि म्हणून जर मी कर्म केलं नाही तर काय होईल? माझा आदर्श लोक ठेवतील आणि सर्व माणसं आळशी बनतील, असंही तरी पुढे सांगितलं. पण त्याचबरोबर भगवंताने एक धोक्याची सूचना दिलीसुद्धा बरं का. अनासक्त कर्म करून कर्मबंधनात न येण्याची युक्ती साधली खरी, पण मग काय होतं? इतर सामान्य जण त्यांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून सकाम काम करत असतात. त्यामुळे आपण त्यांना कमी लेखायला लागतो, हे खरंच आहे. त्यांच्या बरोबरीने म्हणून भगवंताने सांगितलं काय करा, त्यांना कमी नका लेखू, त्यांच्या बरोबरीने त्यांच्या कर्मात सामील व्हा. आणि तेच कर्म कर्तृत्व अभिमान आणि कर्मफलाची अपेक्षा न ठेवता कसं करावं हे स्वतःच्या उदाहरणाने दाखवून द्या. आणि काय होईल? नाहीतर आपण श्रेष्ठ अहंकार वाढेल आणि हे लोक एक नवीनच कर्मबंधन निर्माण होईल, असंही सांगितलं. मग भगवंताने या 3ऱ्या अध्यायात पायाभूत असलेला सिद्धांत सांगितला. कुठला? मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्मम भूत्वा युद्धस्व विगतज्वरः, हा श्लोक सांगितला. तो आपण त्यावेळेला अगदी सविस्तर पाहिला आहे, ह्यात शंकाच नाही. मग अर्जुनाने 36व्या श्लोकात आणखीन एक प्रश्न विचारलेला आपल्याला दिसला. ते काय म्हणाले? भगवान, आपण म्हणता की कर्मयोग म्हणजे अंतःकरण शुद्ध करून आपल्या हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला आपल्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी देणं. मग जर प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे तर मग माणसं इच्छा असूनसुद्धा कधी कधी चुकीचे काम का करतात? पापकर्मसुद्धा का करतात? ती करायला कशी प्रवृत्त होतात? त्यांना कोण तसं करायला प्रवृत्त करतो? हा प्रश्न आहे मंडळी त्याचा. कारण बघा, हा प्रश्न छान आहे खरंच. कारण तर प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत की नाही हो? प्रत्येकाच्या हृदयात आहेत. पण तरीही माणसं पाप का करतात? कोण त्यांना असं करायला भाग पडतो? आता केने प्रयुक्त एवं पापम चरती पुरुषः. आता ज्या अर्थी हा प्रश्न अर्जुनाने विचारला ना, त्या अर्थी आता तो अंतर्मुख व्हायला लागले, लक्षात येतं बघा, स्पष्ट जाणवतं. समजा एखाद्याने विचारलं, काय विचारलं की माझा राग कसा कमी करता येईल असं विचारलं. असा प्रश्न जर त्यांनी केला तर त्याला काय होतं की राग करणं वाईट आहे, आपला राग कमी केलाच पाहिजे, त्यामुळे आपलंच नुकसान होतं, हे ज्याला समजलं तोच हा प्रश्न करेल की नाही? निश्चित करेल. म्हणजे त्यांनी स्वतःला तपासून पाहायला सुरुवात केली होती, असा त्याचा अर्थ होतो. आणि जो स्वतःमध्ये बदल घडवू इच्छितो ना, तोच खरा साधक आहे ना. ती स्थिती आता अर्जुनाची झाली. त्याला काय पटलं की आपण प्रथम आपल्या अंतःकरणातले राग द्वेष कमी केले पाहिजेत. आणि असं झालं की साधक म्हणून त्याची प्रगती सुरू झाली आहे समजायला काही हरकत नाही. जेव्हा माणूस स्वतःचे गुणदोषाला जाणण्याचा प्रयत्न करायला लागतो ना, तेव्हा त्याचं लक्ष जगातल्या घटनांवरून स्वतःमध्ये सुधारणा करण्याकडे लागलं. म्हणजेच काय झालं? तो आता आध्यात्मिक विचाराकडे वळला, हे निश्चित आहे, त्यात काही शंकाच नाही. आता या प्रश्नाला जेव्हा उत्तर द्यायला भगवंतांनी सुरुवात केली तेव्हा काय सांगितलं? कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. ते काय म्हणाले? जेव्हा माणूस या काम आणि क्रोध यांच्या प्रभावाखाली येतो तेव्हा त्याच्याकडून पापाचरण होऊ लागतं. हा काम म्हणजेच आसक्ती आणि क्रोध म्हणजे राग. हे कशामुळे निर्माण होतात? रजोगुणामुळे उत्पन्न होतात. आणि भगवंत सांगतात की हे महाखादाणे आणि महापापी आहेत. आता हा जो काम आहे, इच्छा, आसक्ती,
ही मुळी कधी पुरी होतच नाही ना. किती झालं तरी ते कधी पुरीच होत नाही माणसाची. हे अगदी खरं आहे. किती पूर्ण केलं तरी इच्छाच वाढतच जातात. आणि क्रोध आणि राग हा तर माणसाचा विवेकच नाहीसा करून टाकतो की, हे खरंच आहे. बरं, ह्या कामाचा आणि क्रोधाचा पण आवेग असतो बरं का. एकदा तो आवेग आला की माणूस काय करून बसेल सांगताच येत नाही हो. हे खरंच आहे. मग एखादा सख्खा भाऊसुद्धा आपल्या सख्ख्या भावाला देखील गोळीवरून ठार मारतो की त्या रागाच्या भरामध्ये. मग आयुष्यभर पस्तावतो, हे खरं आहे. पण मग काय उपयोग नसतो ना त्याचा, हेही तितकंच खरं आहे. आणि एकदा हे समजलं ना की काम आणि काम उर्फ क्रोध हा आपल्याला पापाचरण करायला भाग पाडतो. म्हणजे मग काय होईल, साहजिकच त्यांचा नाश कसा करायचा, त्यांच्या तावडीतून स्वतःला कसं मुक्त करायचं हा विषय येतो. त्यासाठी काय समजायला पाहिजे, ते नक्की कुठे राहतात हेही पाहायला पाहिजे. तोच विषय भगवंत आता पुढे चालवणार आहे. तो आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.